आणि आता पुणे जिल्ह्यातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 26 तारखेला पुण्यात जाहीर सभा। पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। पुणे पालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 162 कोटी रुपये मंजूर। हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम जाहीर करण्यात आला आहे। पुण्यात विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनिवर्धकाचा वापर करणाऱ्या 2 मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल। सहकारनगर पोलिसांकडून बालाजीनगर परिसरातील 2 मंडळांविरोधात गुन्हे दाखल। पुण्यातील चांदणी चौकातील पदचारी पुलाच्या कामाला सुरुवात। पुढील 3 महिन्यात पुलाचं काम पूर्ण होण्याची शक्यता। पुणे शहरात दूध, तूप आणि पनीरमध्ये मोठी भेसळ। अन्न आणि औषध प्रशासनाकडून 14 लाख रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त। पुणे बंगळुरू प्रवास आता कोंडीमुक्त। विविध रस्त्यांच्या कामांना 300 कोटींचा निधी। नितीन गडकरींकडून हिरवा कंदील। राज्यात सरकारी आणि खासगी कृषी अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली। कृषी पदवीच्या 27% जागा रिक्त। पुण्यातील किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर शतकी पार गेलेत। टोमॅटो, फ्लॉवर आणि शेवग्यासह इतर भाज्यांच्या दरात देखील वाढ झाली, तर पालेभाज्यांच्या दरात काहीशी घसरण।